नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचे कटिंग अतिशय सोप्या पद्धतीने. ह्याच्या अगोदर पण मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रिन्सेस कटचे, पण एक दोन कमेंट होत्या की थोड्याशा गोष्टी आमच्या लक्षात आल्या नाहीत. तर म्हणलं चला अगदी सोप्या पद्धतीने मी आज करून सांगणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचे कटिंग. तर बरेच जणांना काय होतं, नवीन शिकणाऱ्यांना खास करून अडचण वाटते की प्रिन्सेस कट म्हणजे खूप अवघड, पप व्यवस्थित येत नाही किंवा कस्टमरचे जर ब्लाऊज शिवले तर बऱ्याच वेळा ते चपटे बसतात पप. आणि त्यामुळं ज्या ताई म्हणजे शिलाईचं काम करतात त्या प्रिन्सेस कट घ्यायला तयार नसतात. तर मैत्रिणींनो, इतकी सोपी पद्धत मी आज तुमच्यासाठी आणलेली आहे की बिनधास्त तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करणार आहात, तुमचा असू दे किंवा कस्टमरचा असू दे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज परफेक्ट पप सुद्धा बसणार आहे आणि हाईटला पण व्यवस्थित होणार आहे. वरती अजिबात प्रिन्सेस कट चढणार नाही आणि अगदी हवं तसं तुम्हाला फिटिंग बसणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणलेलं आहे. तर मैत्रिणींनो, प्रत्येकीला असं वाटतं की शिवण म्हणजे खूप अवघड आहे, ब्लाऊज म्हणजे खूप किचकट वगैरे प्रकार आहे. तर खरं सांगू, सुरुवातीला प्रत्येकालाच वाटतं, पण खरं सांगू तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिला आणि सतत सतत त्याच गोष्टी केल्या ना, तर नक्कीच तुम्हाला आपलं जे शिलाईचं काम आहे, जे ब्लाऊज ड्रेस सगळं सगळं सोपं जाणार आहे. कारण सुरुवात ही नेहमी अवघडच वाटते, पण करत गेलं ना आपण ती गोष्ट खरंच सोपी वाटते. तर मैत्रिणींनो, सोप्यातली सोपी करून मी सांगण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करत असते. कारण कसं असतं ना, आपण जर अवघड पद्धतीने सांगितलं तर बऱ्याच ज्या नवीन शिकत असतात ना मुली, त्यांना ते अवघड वाटतं की बाबा आपल्याला हे जमणार नाही. म्हणून जितकं मला सांगता येईल तितकं मी सोपे करून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. तर शिलाईचे संबंधित कुठल्याही अडचणी असल्या, कटिंग असू दे, 4 टक्स, 1 टक्स, त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचे आपले 2-3 प्रकार. तर तुम्हाला कोणतीही अडचण असेल, जी जमत नसेल किंवा ब्लाऊज शिवल्यानंतर बऱ्याच अडचणी येतात, म्हणजे ब्लाऊज कुठेतरी चुकतो, हाईटला जास्त होतो, मुंड्यामध्ये घट्ट होतो, झळ होतो, अशी कुठल्याही तुम्हाला अडचणी जरी आल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचं उत्तर मी नक्की देईन. त्याच्यावरती छान अशी व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर मैत्रिणींनो, चला आता वेळ न वाया घालवता आपण करूया प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंगला सुरुवात. तर मैत्रिणींनो, आता आपण प्रिन्स कट कटिंगला सुरुवात करणार आहोत. तर आता त्यासाठी मी काय काय केलंय तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता, मी हे घेतलेलं आहे न्यूजपेपर. तर हा मी डबल करून घेतलेला आहे, बघू शकता हे असा. आणि सुट्टे पार्ट तिकडं आणि बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा तर 38 चेस्टचं आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा व्यवस्थित म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा भाग आपण एकत्र कटिंग करणार आहोत. त्यासाठी डबल पेपर आपल्याला घ्यायचा आहे. आणि आता सुरुवात करूया आपण. तर आता काय करणार आहोत, इथून आता 14 इंच उंची आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. तर आपल्याला 15 इंच उंची घ्यायची आहे. तर अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला सर्व पॉइंट नक्की लक्षात येणार आहेत. तर आता आपलं शोल्डर आहे 6 इंच. तर आता इथून घ्यायचं आहे आपल्याला मुंडा. तर मुंडा आहे 6.5 इंच, पुढील गळा पण 6.5 इंच आहे. तर आता आपल्याला मुंड्यापासूनच आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. म्हणजे आता चौथा भाग 38चा 9.5 इंच येतो, त्यात प्लस आपल्याला 1.5 इंच करायचं आहे. आणि आपल्याला अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला मुंड्याची रेषा आखून घ्यायची आहे. आता अगोदर काय करूया, आपण व्यवस्थित पेपर कट करूया, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही, आपण काय केलंय नेमकं आपल्याला लक्षात येईल. तर बघू शकता, हा पूर्ण मी पेपर घेतलाय, जेवढी उंची आपल्या ब्लाऊजची आहे तेवढी. आता आपल्याला इथून असं बघू शकता, व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, सर्व पॉइंट मी अगदी शिस्तीत सांगणार आहे. पुन्हा पुन्हा मी रिपीट करून सांगेन. तर आता इथून घ्यायचं आपल्याला मुंड्यासाठी 1.5 इंच आणि बॅक साईडच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती घ्यायचा आहे. फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती घ्यायचा आहे. परत ह्या दोन्हींचा आपल्याला मध्य करायचा आहे.
आणि मध्यापासून आपल्याला 1/2 इंच ह्या साईडला घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आपण अगोदर मुंड्याचा आकार देऊन घेऊया. आता हा आहे बॅक साईडच्या मुंड्याचा आकार आणि हा आहे फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार. तर अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला प्रिन्स कटला आपण सुरुवात करणार आहोत. तर अगोदर फ्रंट साईडच्या गळ्याचं मी मार्किंग करून घेते. आडे आहे आपलं 3.25 इंचावरती आडे घेतलेले आहेत. आड्यांपासून आपल्याला असं आणि गोलगळ्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. आता काय करायचं आहे आपल्याला, इथून ह्या दोन्ही पॉइंटचा तुम्ही बघू शकता. आता हे आडे आहे, ह्या दोन्ही पॉइंटचा आपल्याला मध्य करायचा आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कट आखून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ह्या दोन्ही पॉइंटचा आपल्याला मध्य करायचा आहे. मध्यापासून इथं सरळ टेप ठेवायचा, इथं मार्किंग करायचं मध्यापासून. तुम्हाला लक्षात येत असेल, बघू शकता हे मध्य घेतलेलं आहे. मध्याचा पॉइंट इथं घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर ह्या दोन्हींचा मध्य करून मध्याचा जो पॉइंट आहे ना इथं घ्यायचा आहे, सरळच एवढा आला पाहिजे इथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून घ्यायचं आहे 4 इंच, इथून 4 इंच आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर 38 चेस्टचा ब्लाऊज आहे, त्यासाठी आपल्याला 1.25 इंच ह्या साईडला, 1.25 इंच ह्या साईडला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपल्याला टक्ससाठी असं क्रॉसमध्ये टक्स लाईन आखून घ्यायची आहे. तर आपण काय काय केले मी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगते तुम्हाला. आणि अगोदर आपण आता ह्याचा प्रिन्स कटचा आपल्याला आधी शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघू शकता. तर अगोदर आपण डबल पेपर घेतलेला आहे. हा पाठीमागचा आणि पुढच्या भागासाठी आपण काय केलेलं आहे की अगोदर इथून उंचीचं माप टाकलेलं आहे आपण, बरोबर. इथून आपण शोल्डर जेवढा आहे ना त्याच्या निम्मा आपण शोल्डर घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथून आपण घेतलेलं आहे मुंड्याचं माप, म्हणजे पूर्ण 6.5 मुंडा येतो 38 चेस्टसाठी. तर 6.5 वरती मी मार्किंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपला गळा जो आहे ना 38 चेस्ट मधला तो आपला येतो 6.5, म्हणून दोन्ही पॉइंट मी एकत्र मार्किंग करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर गोल गळा फ्रंट साईडचा आपला शक्यतो बरेच जण गोलच गळा ठेवतात, त्यामुळे मी गोल ठेवलेला आहे. तर हा गोल गळा मार्किंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपलं छातीचा 4था भाग घेतलाय. त्याच्यानंतर 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेला आहे. मार्जिन हे नेहमी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. 1.5 इंच घ्या, 2 इंच घ्या, पण कुणाला जास्त मार्जिन आवडतं, कुणाला कमी आवडतं, मग त्याच्यानुसार तुम्ही मार्जिन ठेवा. आणि त्याच्यानंतर ना काय करायचं आहे आपल्याला, प्रिन्सेस कटचा म्हणजे जो पॉइंट काढायचा आहे ना त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर अतिशय सोपी पद्धत आहे. ज्यांना अगदी प्रिन्स कट अजिबातच कधी कटिंग केलेला नाही त्यांना सुद्धा सहज जमेल इतकी सोपी पद्धत आहे. नक्की छान बघा आणि नक्की एकदा तुम्ही कटिंग करा. तर त्याच्यानंतर ह्या दोन्ही पॉइंटचा हा मध्य केलेला आहे. मध्यापासून हा पॉइंट काढलेला आहे, बरोबर हा सेंटर धरून इथं पॉइंट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर वरती जे आहे ना मी घेतलेला आहे 4 इंच. त्याच्यानंतर 38 चेस्टचा असल्यामुळं इथून 1.25 इंच, इथून 1.25 इंच घेतलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.25 इंच जर घेतलं ना 38 चेस्टचा पफ खूप सुंदर येतो. म्हणजे जो प्रिन्सेस कटचा प्रॉपर पफ असतो ना तो अगदी परफेक्ट येतो आणि हवा तेवढा आपल्याला पफ येऊ शकतो. आणि ज्यांना कुणाला जर समजा पफ अजून खूप जास्त हवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर इथून आपल्याला मीडियम जर हवा असेल तर असा पॉइंट टाकू शकता. पण त्याच्यापेक्षा पण जर तुम्हाला खूपच पफ हवा असेल तर काय करायचं आहे आपल्याला, इथून हा पॉइंट घ्यायचा आहे मध्य आणि मध्यापासून परत आपल्याला असा एक टक्स मारून घ्यायचा आहे. तो 1/2 इंचाचा टक्स येणार आपला, बघू शकता हा 1/2 इंचाचा टक्स येणार. जर जास्त पफ हवा असेल तर, पण नॉर्मली सगळ्यांना इतकं म्हणजे एवढा पफ ठीक वाटतो. तर 1.25 इंच मी घेतलेला आहे. आणि तुम्हाला हवं तरी ते टक्ससाठी मार्किंग करून घ्या. परत इथून बरोबर मुंड्याच्या मध्ये मी असं आकार देऊन घेतलेला आहे आपल्या प्रिन्स कटचा. तर आता हे तर तुम्हाला लक्षात आलं, मी पुन्हा डबल वेळा सांगितलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, पाठीमागचा आणि पुढचा भाग वेगळा करून घेणार आहोत. आणि परत तुम्हाला मी अनेकदा सांगणार आहे की टक्स कसे वाढवून घ्यायचे. म्हणजे
आपण टक्स घेतलेत ना, आता हे टक्स घेऊन झाल्यानंतर जे इथलं कापड कमी होतं, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगते. तर इथून आपल्याला अगोदर कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघू शकता. तर आता इथून पण आणि काय करायचं आहे, इथून आपल्याला हा जो पाठीमागचा भाग आहे ना, तो आपल्याला वेगळा करायचा आहे. म्हणजे ब्लाऊजचा पाठीमागचा हा भाग आहे तो इथे ठेवायचा आहे. आता फ्रंट साईडचा जे आपला ह्याचा आकार आहे ना मुंड्याचा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि आता काय करायचंय, इकडे बघू शकता. आता गळ्याचा आपण तर आता हे जे आपण इथं टक्स घेणार आहे, तर ह्या आपल्याला कटिंग करायचं नाहीये. आता बरेच वेळा मी हा जो आहे ना पद्धत, ही खूप सोपी आहे. म्हणजे नवीन शिकणाऱ्यांनी शक्यतो हे ट्राय करा. तर बरेच जण असतात, मी सुद्धा करते. म्हणजे इथून कट करून तुम्ही इथून कट करून 2 पार्ट होतात ह्याचे प्रिन्स कटचे, आणि मग ते तुम्ही वाढवून घ्यायचं दुसऱ्या पेपरवरती, म्हणजे कपड्यावरती. पण तसं न करता मी खूप सोपी पद्धत तुमच्यासाठी आणलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती हा पार्ट ठेवायचा आहे. आणि बघू शकता इथे असा टक्स घ्यायचा आहे आणि इथे पाव इंच करत असं यायचं आहे. म्हणजे कपड्यावरती असं डायरेक्ट आपल्याला हे कापड ठेवायचं आहे. असंच पॅटर्न ठेवायचं आहे. आणि डायरेक्ट आपल्याला ब्लाऊज पीसवरती हे मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे त्या साईडला 1.25 इंच, ह्या साईडला 1.25 इंच, आणि डायरेक्ट आपल्याला प्रिन्स कटचा असा शेप देऊन घ्यायचा आहे. कट बीट काही करू नका तुम्ही. असंच आहे असंच डायरेक्ट शिवून टाका. म्हणजे इथे टक्स घ्या आणि इथे पाव इंच कमी करत या. म्हणजे अगदी परफेक्ट पप बसणार आहे. कारण ह्या सुद्धा पद्धतीनं खूप कस्टमरची मी ब्लाऊज शिवते, अगदी फिटिंग परफेक्ट बसतं. तर आता आपण वाढवण्यासाठी काय करायचं ते दाखवते. तर आता आपण काय करायचं आहे, इथे बघू शकता तुम्ही, इथे ठेवायचं असं आपल्याला ब्लाऊज. 1/2 इंच खाली सोडायचं आहे आपल्याला आणि आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता इथून मार्किंग करून घेतलेलं आहे, इथून पण मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता काय करायचं आहे, 1.25 इंच आहे ना आपण घेतलेलं, ते 1.25 इंच इथे घ्यायचं आपल्याला. असं बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला पण 1.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि तिथून पण असं क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे. आणि नंतर जे आपण 1/2 इंच ना आपला पुढच्या साईडला जास्त घ्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी हे असं घ्यायचं आहे. तुम्हाला हे पूर्ण पेपर काढून मी दाखवते तर काय काय केलेलं आहे. तर बघू शकता आपण ह्याच्यावरती, म्हणजे हा जो पेपर पॅटर्न आहे ना, तो आपल्याला जर तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती ठेवलं हे पेपर पॅटर्न, तर तुम्ही ब्लाऊज पीसवरती काय करायचं आहे, अशा पद्धतीनं हे पेपर पॅटर्न ठेवायचं आहे ब्लाऊज पीसवरती. आणि इकडे 1.25 इंच, इकडे 1.25 इंच आणि इकडं 1/2 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही वाढवलं तर कट आपल्याला व्यवस्थित येणार आहे. तर मैत्रिणींनो, खूप सोपी खूप छान पद्धती सांगितलेली आहे. आणि डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती जर तुम्ही हे वाढवून घेतलं तर आपल्याला असं टक्स द्यायचं आहे, बघू शकता. आणि असं पाव इंच कमी करत यायचं आहे. म्हणजे खूप सोपी आहे ही पद्धत. आणि असं जर केला ना तर अगदी तुम्हाला सोपं जाणार आहे. आणि जर इथून कट मी मारला आणि 2 पार्ट केले तर नवीन शिकणाऱ्यांना खूप अवघड वाटतं. कारण कुठला पार्ट कुठं आणायचा, पप व्यवस्थित येत नाही. तर ही अतिशय सोपी पद्धत आहे. मी शिलाईमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. ही सोप्यातली सोपी पद्धतीनं प्रिन्स कट कशा पद्धतीनं स्टिचिंग करायचा. तर फक्त ब्लाऊज पीसवरती हा पार्ट ठेवायचा आहे. या साईडला 1.25 इंच, ह्या साईडला 1.25 इंच आखून आपल्याला अशा पद्धतीनं प्रिन्स कट तयार करायचा आहे. तर आता आपण बघणार आहोत भाईचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं. तर आता हे बघा, मी पेपर घेतलेला आहे भाई कटिंगसाठी. तर आपल्याला भाई उंची आहे 4 इंच, आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो घेर आहे ना आपला, तो इथला आपल्याला घेर घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, हा जो इथला घेर आहे तो क्रॉसमध्ये घ्यायचा आहे आपल्याला. तर 9 इंच येतो.
तर 9 इंच आपल्याला असा इथून घेर टाकायचा आहे आणि बरोबर असं, आणि त्याच्यानंतर ना इथून घ्यायचंय आपल्याला 4.5 इंच. 38 चेस्टचा असल्यामुळे आपल्याला कॅप हाईट जास्त घ्यायची आहे. इथे घ्यायचं आहे 1 इंच. त्याच्यानंतर आपल्याला इथून क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. परत 2 इंच आपल्याला मध्य करायचं आहे. मध्यापासून परत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे 6.5 इंच. नंतर आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. वरती घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. खाली घ्यायचं आहे अर्धा इंच. आणि व्यवस्थित आपल्याला असं भाईचा शेप घेऊन व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, जसं की मी नेहमी तुम्हाला भाई सांगते की कशा पद्धतीनं कटिंग करायची. तर आपण आता भाईचं कटिंग करून घेऊया. म्हणजे मैत्रिणींनो, पुन्हा एकदा सांगते, आता भाईचं कटिंग मी दाखवलेलं आहे. तर नेहमी प्रत्येक पार्टमध्ये भाईचं कटिंग दाखवतेच तुम्हाला कशा पद्धतीनं कटिंग करायचं. तर हा आहे आपला पाठीमागचा भाग. पाठीमागचा गळा तुम्हाला जो कोणताही हवा आहे, पान ग्लास गळा, तो तुम्ही घेऊ शकता. पाठीमागचे टक्स कशा पद्धतीनं घ्यायचं ह्याच्यावरती पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि हा जो भाग आहे ना, तो आपल्याला दुसऱ्या म्हणजे जे तुमचं ब्लाऊज पीस असणार आहे त्याच्यावरती आपल्याला असा हा पेपर ठेवून घ्यायचा आहे असा व्यवस्थित ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इकडे 1.25 इंच क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. त्या साईडला 1.25 इंच क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आहे असं आपल्याला न कटिंग करता टक्स मारून घ्यायचा आहे. आणि इथला पण टक्स आहे असा स्टिच करून घ्यायचा आहे. तर खूप सोपी, खूप छान पद्धत मी सांगितलेली आहे. जरी एखादा पॉईंट कळाला नसेल तर व्हिडिओ 2-3 वेळा नक्की बघा. आणि जरी तुम्हाला लक्षात आलं नाही तर कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच पुन्हा व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. तर ही खूप छान पद्धत आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. मी ह्याच पद्धतीनं कस्टमरचे ब्लाऊज शिवते. फिटिंग एक नंबर बसतं, म्हणून मैत्रिणींनो तुमच्यासाठी ही पद्धत मी आणलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एखादी छानशी कमेंट मैत्रिणींनो करत जावा, म्हणजे मला नेमकं कळेल की तुम्हाला खरंच माझी शिकवण्याची पद्धत आवडती का नाही, सोपी वाटते का नाही, हे नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.